युक्ताहार, युक्त विहार. तमाम सगळ्या तरुण मुलांना सांगतो वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका. आता शाकाहारींना पण सांगतो ना, शाकाहारी कशाला सोडायचे? युक्तमध्ये ते पण आले ना. आपण सगळे किती खावं. मला विठ्ठलराव सांगतो 18व्या वर्षी शंकरराव शामतकर नावाचे योगाचार्य शिकवायला येत होते आणि वयाच्या 18व्या वर्षी मी एका दमात 125 नमस्कार घालत होतो. माझे मित्र मृदंग महर्षी मदनराव कदम आणि मी 125 नमस्कार रोज घालत होतो. इकडं नसतो आलो तर हिंद केसरीत झालो असतो. खेळत होतो, कुस्ती खेळत होतो त्या काळात. तर ते मला योगा शिकवायला यायचे. तर त्याने एक मंत्र सांगितला होता, इकडं लक्ष द्या. तुम्हाला 100 वर्षाचं आनंदी आयुष्य पाहिजे ना, तर काय सांगितलं होतं त्यांनी? कम खाना, खूप चबाना, यही है तंदुरुस्ती का खजाना, असा मंत्र दिला. आणि त्याने सांगितलं पोटाचे 4 भाग करायचे. पोटाचे 4 भाग करायचे. प्रत्यक्ष नाही, कल्पना करायची की 4 भाग, त्याच्या 2 भागात अन्न, 1 भागात पाणी आणि 1 कप्पा कायम रिकामा ठेवला पाहिजे. त्याला आरोग्य मिळेल, त्याला आनंद मिळेल. पण माणसं पंक्तीला बसली की जे पोतं हलवून भरतात. एक बुवा माझ्या शेजारी बसला होता. जेवायला जिलेबी होती. किती कडी खाल्ली असतील जिलेबीची? अतुल महाराज किती खाल्ली असतील? 42 कडी खाल्ली. बघा आता किती आश्चर्यजनक रिप्लाय बघा. अहो तुम्ही काय मी चक्रावलो का? 42 कडी खाल्ली आणि तोंड वाचलं तर जिलेबी दिसत होती नरड्यात. तेवढ्यामध्ये मठ्ठा आला. वाढपी द्या म्हणला. अहो म्हणलं आता तोंडात जिलेबी दिसते, आता मठ्ठा ठेवायचा कुठं? का म्हणले? त्या जिलेबीच्या नळ्या मोकळ्याच आहेत की. कसा त्याला आनंद मिळणार मला सांगा? कसा आनंद मिळणार? इथंच खटाव तालुक्यात, इथं खटाव तालुका आहे की, प्रकाशबुवा तिथं गेलो होतो कीर्तनाला. मी माझे मित्र होते जंगल महाराज घारगे. जेवायला बसलो. आहा हा हा, पांढरी शुभ्र जोंधळ्याची भाकरी, मस्तपैकी वांग, कृष्णाकाठची वांगी फार सुंदर आहे आणि चातुर्मास नसल्यामुळे कांदा पण होता. काय रंगत आली जेवायला. पण माहुलीकर आपण किती जेवणार हो? आम्ही अर्धी भाकरी एवढा भात खाल्ला, संपलं जेवण. पण 2 नग जे जेवाय बसले होते ना, बकासुराचेच वंशज. त्यांच्या स्पर्धा लागली. याला एक भाकरी, याला एक भाकरी, याला एक भाकरी, याला एक भाकरी. किती किती भाकरी खाल्ल्या असतील हो? 13 भाकरी खाल्ल्या. आणि तरी वाडाच म्हणत होते, वाडाच म्हणत होते. ती बाई बिचारी भाकरी ठोकत होती ना, आणून वाढत होती. 13 भाकरी खाल्ल्यावर ती बाई स्वयंपाकाकडनं बाहेर आली चुलीपुडनं आणि मधल्या चौकटीत त्या दोघांना म्हणाली, सावकाश जेवा, दळून येते. कारण आता पिठही संपलंय. आता तुम्हाला असल्या राक्षसांना आनंद कसा मिळणार? युक्त आहार, युक्त विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, निद्रा बहुभाषण. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा. टाळी वाजवा, टाळी वाजवा. जय जय विठोबा. विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, निद्रा बहुभाषण. अभंग चौचरणीय 2ऱ्या चरणाचा विचार चालू आहे. वाईट खाल्लं नाही पाहिजे, वाईट पिलं नाही पाहिजे. या जिल्ह्यातलं एक खूप मोठं व्यक्तिमत्व असे परमश्रद्धेय वैकुंठवासी गुरुवर्य पुंडलिक महाराज वेळूकर.
हे खूप मोठे संत होते. आज घराघरात ज्ञानेश्वरी याचं श्रेय सगळं पुंडलिक महाराजांना दिलं पाहिजे. एवढी पारणं त्यांनी केली. आणि त्या काळात स्वर्गीय लोकनेते यशवंतराव होते, त्यांनी दिल्लीला पारण केलं. त्या फखरुद्दीन अली अहमद राष्ट्रपती होते, स्वर्गीय इंदिराजी गांधी आणि 55 खासदार पारणाला बसले होते. ही सम्यक क्रांती पुंडलिक महाराजांनी केली. त्यांचे सगळे सहकारी इथं उपस्थित, त्यांना पाहिलेले लोक. विशेष असा माझ्यावर अनुग्रह त्यांचा झाला, पुंडलिक महाराजांचा. जिल्हा दारूबंदी अधिकारी होते आणि महाराष्ट्र शासनाने त्यांना 30 जिल्ह्यात फिरण्यासाठी गाडी दिली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांना तर ती सवलत फक्त पुंडलिक महाराजांना. लक्षात ठेवा, त्यांनी जिल्ह्यातलं एक खूप मोठं व्यक्तिमत्व, सातारा जिल्ह्यातलं मानावं लागेल तुम्हाला, लक्षात ठेवा. तर ते सांगायचे आम्हाला द्रवाचा कंटाळा आहे, उपद्रवाचा कंटाळा आहे. काय बुद्धिभ्रष्ट माणसं होतात. पुंडलिक महाराजांचा दृष्टांत सांगतो बरं का, त्यांनीच सांगितलेला त्यांच्याच भाषेत. ते एकदा म्हणाले पुंडलिक महाराज, विठ्ठलराव तुम्ही बघितले नसतील पण खूप मोठे संत होते. ते म्हणले मी एकदा एसटीनं चाललो, त्यांचा दृष्टांत, आणि एसटीत जागा नव्हती म्हणून उभा राहिलो. एसटी सुटली, थोड्या वेळानं मागचा एक माणूस भलता घाणत होता. परफेक्ट सातारी शब्द, घाणत होता. आणि थोड्या वेळाने म्हणले त्यांनी माझा गुडघा खाजवायला सुरुवात केली. मी खाजवाय म्हणलो, ते म्हणले खांजळायला लागला. प्युअर सातारी. त्याने म्हणले खाली पाय माझा गुडघा खांजळायला लागला. मला कसं तरी वाटलं. मी त्याला विचारलं काय करता, तर म्हणला गुडघा खांजळतोय. अहो म्हणले तो गुडघा नाही माझा आहे, तो तुमचा गुडघा नाही. मग तो म्हणला माझा कुठं गेला तो सांगा. असं पुंडलिक महाराज सांगायचे. भ्रष्ट होतात, बुद्धिभ्रष्ट. एक तर माझ्या कीर्तनातच आला पाया पडायला, माझ्या तिथंच ओरडत आला, मला महाराजांना प्रश्न विचारायचा आहे. ते चोपदार असतं, ते गेले, त्याला हक्कला तिकडं, इकडं येऊ नको महाराजाकडं. तो तिथनंच ओरडायचा, मला महाराजांना प्रश्न विचारायचा आहे. मी म्हटलं चोपदारला त्याला इकडं येऊ दे, कारण ती गावाच वाजणारी घंटा आहे. उद्या गावभर सांगेल रात्रीच्या महाराजाला काहीच येत नाही, माझी जाईल. म्हणलं येऊ दे त्याला, काय विचारायचं ते विचारू दे. काय विचारून विचारेल मला. तो आला बरं का गमरे, आला आणि माझ्या पायावर डोकं ठेवलं. त्या पण अवस्थेत त्याला कळलं की इथं पाया पडावं लागतंय. माझ्या पायावर डोकं ठेवलं, माझ्याकडे असा बघायला लागला. ते बघणंही विचित्र असतं, तुम्ही बघून बघा, असा बघ. आणि मला विचारलं प्रश्न विचारू का. म्हणलं विचार. उत्तर देणार का. मला दमात विचारलं. मग मी सावध झालो. म्हणलं आलं तर देईन, मला पण सगळं येत नाही, आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही म्हणून माझं महत्त्व कमी होत नाही. म्हणजे सावध असावं, नाही तर आपल्यालाच विचारायचं पहिल्या धारेची कुठं मिळते. आपण काय देणार उत्तर जर आपण त्या रस्त्याला गेलो नाही. विचारेल ना आपल्याला, काय भरोसा त्याचा. मग त्याने मला प्रश्न विचारला, तुम्हाला अगस्ती ऋषी माहीत आहे का. मी अतुल महाराज मी हादरलो. त्याला अगस्ती माहिती म्हणजे काहीतरी वाचलंय त्यांनी. म्हणलं अगस्ती मोठे ऋषी होते, महान ऋषी होते. मग तो किती घोटात सागर प्याला. म्हणलं 3 घोटात प्याला. मग मी एका घोटात 9 सागर पिऊन आलो. तो मोठा का मी मोठा. म्हणलं तूच मोठा. आता जगात ब्रह्मांडात तुझ्यापेक्षा कोण मोठा. ऐकताय ना. मग मी मात्र लगेच त्याला रिप्लाय दिला. म्हटलं आत्तापर्यंत आम्ही कीर्तनात वाल्या सांगितला आणि आज बघितला बापूच्या रूपानं. 7 खून केले. मग कीर्तन संपल्यावर माझ्याच हस्ते त्यांचा सत्कार झाला. आणि मग सत्कार झाल्यानंतर त्यांना बोलायला संधी दिली. 2 मिनटं बोला. काय बोलले असतील मला आज त्याची कॅसेट आहे. रांगडा गडी भाषणात म्हणला, माझ्या आया बहिणीनो, मी तुमचा धर्माचा भाऊ बापू बिरू. मी 7 खून केलं आणि जेलात जाऊन आलो. पण अगोदर दारू पित होतो, बॅरलनं दारू पित होतो, बाटलीने नाही. बरेच बॅरल संपवले. पण जेलमधनं आल्यानंतर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधीवर माळ ठेवली आणि गळ्यात घातली. आता दारू पित नाही, आता दूध पितो.
बापू बिरू बोलला, काय आमूलाग्र क्रांती झाली. आणि पुढे काय सांगितलं माहिती आहे? अतुल महाराज पुढे काय बोलले? मी तुमचा धर्माचा भाऊ आहे, हा माझा नंबर घ्या. आणि 10 आकडी नंबर सांगितला मोबाईलचा आणि सगळ्या बायकांना सांगितलं, तुम्ही माझ्या भनी आहात आणि मी तुमचा धर्माचा भाऊ आहे. जर तुमचा नवरा दारू पिऊन आला तर मला फोन करा, 8वा नंबर त्याचाच लावतो. काय क्रांती झाली. एक दरोडेखोर जर असा बदलू शकतो, कशाला वाईट खाताय कशाला वाईट पिताय. युक्त आहार, युक्त विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, निद्रा बहुभाषण. फार बोलू नये आणि फार झोपू नये. आता मला वेळ संपलाय, शेवटचा मुद्दा सांगतो. सकाळी लवकर उठलं पाहिजे, त्याकरता रात्री लवकर झोपलं पाहिजे. लक्षात ठेवा. लाईफस्टाईल बदलली, आम्हाला फार वाईट वाटतंय. ब्राह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे, हा जर आमच्या संस्कृतीचा नियम आहे. अलीकडची मुलं ब्राह्ममुहूर्तावर झोपायला जातात आणि सकाळी 11 वाजता झाली भली पहाट. माझं सगळं कीर्तन कळो नाही तर न कळो, पण आज संदेश देऊन जातो. फार महत्त्वाचा संदेश आहे. ज्या व्यक्तीला मोठं व्हायचं आहे त्या व्यक्तीचं अंथरूण सूर्यनारायणांनी पाहता कामा नये, तरच तो मोठा होईल. हे कायम लक्षात ठेवा. भल्या पहाटे आपले बापजादे बघा, आपण सगळे कृषक शेतकरी. शुक्राची चांदणी उजवायला आमचे आजोबा जात होते रानामध्ये, दिवस उगवायला 3 भाकरीचा मुडदा पाडत होते. पहाटे उठलंच पाहिजे. फार झोपता कामा नये, फार बोलता कामा नये. शेवटचा दृष्टांत सांगतो. नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, निद्रा बहुभाषण. श्रीमद भागवत महापुराणात आलेला किस्सा आहे. इंद्राची सभा भरली होती आणि त्यामध्ये देवांगना नाचत होत्या. तेवढ्यामध्ये 4 युगाचे 4 पुरुष आले. कृतपुरुष, त्रेतापुरुष, द्वापार पुरुष, कलिपुरुष, हे 4 पुरुष आले. कृत, त्रेता, द्वापार या 3 पुरुषांना 4 हात होते आणि त्याच्या हातात शस्त्र होते. कलिपुरुषाला त्याला 2च हात होते. नुसते 2 हात नव्हते, त्या हातात शस्त्रही नव्हतं आणि अंगावर वस्त्रही नव्हतं, असे नग्न आले. ते बिभीत स्वरूप बघून सगळ्या देवस्त्रियांनी माना खाली घातल्या आणि निघून गेल्या. ऋषीमुनींनी माना खाली घातल्या. देवर्षी नारद मात्र उठले आणि कलीपाशी गेले. कले, तुला लाज वाटते रे? ही इंद्रसभा आहे. असा बिभीत स्वरूपात आला, एकतर हातात शस्त्र नाही, अंगावर वस्त्र नाही, निर्वस्त्र आलास आणि हातात शस्त्र न घेता आलास, तुला शरम वाटत नाही? वर त्याने 1 हात आपल्या तोंडावर ठेवला होता आणि 1 हात जननेंद्रियावर ठेवला होता. अशा बिभीत स्वरूपात आला. नारदाने त्याची निषेध करून सांगितलं, अरे तुला लाज वाटते रे? 1 हात तोंडावर ठेवला आणि 1 हात जननेंद्रियावर ठेवून आलास. विकट हास्य करत तो कली म्हणाला, देवर्षी नारदा, मी माझ्या युगाचं महिमान सांगायला आलो. हे कसलं महिमान? त्यास कलीनं सांगितलं, मी 1 हात तोंडावर ठेवलाय आणि 1 हात जननेंद्रियावर ठेवलाय. मी हा संदेश देतोय, या 2 गोष्टी जो ताब्यात ठेवील तो कलियुगात संत होईल, असं कलीने दिलेलं वचन आहे. लक्षात ठेवा. नसावी बासर, निद्रा बहुभाषण. प्रस्तावनेत बोलून आलोय. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे. तुम्ही लक्षात ठेवा, किती पैसा असू देत, रावणा एवढं कोणी श्रीमंत होणार नाही, पण तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. लक्षात ठेवा. परमार्थ हेच मोठं धन आहे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, परमार्थ कसा करायचा याचं वर्णन करताना तुकोबराय वर्णन करतात. 2 दृष्टांत छोटेखानी. कधी माकड पाहिलं का तुम्ही? माकडीन, आता हे घाटमाथा आहे म्हणल्यावर काय, त्या माकडाच्या पिल्लू कसं असतं, आणि ती माकडीन या झाडावरनं त्या झाडावर उडी मारते. माकडाच्या पिल्लाची जबाबदारी कुणावर? स्वतःवर. हात सोडले पिलू पडणार, बरोबर आहे. आता मांजरीचं पिलू कसं असतं? ती मांजरी अशी दातात धरून त्या पिलाला नेते, 7 घरं फिरवते असं म्हणतात. पण कशी? दातात धरून. आणि ते पिलू पण असो, तुला न्यायचं तिकडं नाही, पण ती मांजरी इतकी अलगद धरते त्याला दातानं, पण त्या कोवळ्या पिलाच्या मानेवर दाताचा साधा ओरखाडा पण उमटत नाही. एवढा अलगद ती उंदीर धरत नाही. उंदीर धरताना अर्धा फाडून टाकते, अलवार घेऊन जाते. दृष्टांत संपला.
काय संदेश आहे? माकडाच्या पिलासारखा परमार्थ करू नका, पडाल. मांजरीच्या पिलासारखं करा, सगळं त्याच्यावर सोपवून टाका, तुला न्यायचं तिकडे ने. आई ज्ञानाबाईच्या कडेवर बसून परमार्थ केला तो सोपा होईल. तुकोबाराय वर्णन करतात, देह समर्पी जय देवा, देह समर्पी जय देवा,